ठळक प्रश्न, तपशीलवार संशोधन, पक्षपातीपणा नव्हे समतोल, आक्रस्ताळपणा नव्हे अभ्यासपूर्ण, तज्ञांचा सहभाग, सखोल विश्लेषण, विविध विषयांचा वेध घेणारा एक नंबरचा कार्यक्रम. बहार रोखोक डॉक्टर उदय निरगुडकरांसोबत सोमवार ते शुक्रवार दररोज रात्री 9 वाजता फक्त झी 24 तास वर. करेक्ट. नमस्कार, रोखोकला स्वागत. प्रेक्षक, मी डॉक्टर उदय निरगुडकर. गेल्या 7 दिवसापासून शेतकऱ्यांनी संप सुरू केलाय. संपूर्ण कर्जमाफी आणि शेतीमालाला उत्पादन खर्चापेक्षा जास्त हमी भाव या मागण्यांकरता प्रामुख्याने संप पुकारण्यात आलाय. खरं तर अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली, पण संपूर्ण कर्जमाफीसाठी शेतकरी संघटना आणि विरोधी राजकीय पक्ष अडून बसलेले आहेत. शेतकरी संपाची पुढची दिशा काय असेल हे ठरवण्यासाठी शेतकरी सुकाणू समिती उद्या महत्वाची बैठक त्यांची होणार आहे. हा संप सुरू असताना राजधानी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शरद पवार यांनी भेट घेतली. संपाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री फडणवीस एकाकी पडल्याची चर्चा देखील मग सुरू झाली. शिवसेनेच्या मंत्र्यांनी कॅबिनेट बैठकीवर आज बहिष्कार घातला आणि परदेशातून उद्धव ठाकरेंचं मुंबईच्या दिशेनं प्रयाण, अशा सगळ्या राजकीय घडामोडी आपल्या सगळ्यांच्या आसपास घडत आहेत. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी आपण सक्षम आहोत असा दावा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलाय. किंबहुना त्यांनी ती जबाबदारी उचलली. ते आणि मुख्यमंत्री कर्जमाफी देऊ शकतात याविषयी माझ्या मनामध्ये तीळमात्र शंका नाही. पण कर्जमाफी हा एक तात्कालिक उपाय आहे, ती कायमस्वरूपी उपाययोजना नाही. शेतकऱ्यांच्या संबंधित अनेक पायाभूत प्रश्नांवर आज चर्चा होणं गरजेचं आहे. या निमित्तानं चर्चा होणं गरजेचं आहे. या देशात शेतीमध्ये 50% लोक काम करतात आणि शेतीचं उत्पन्न जे आहे ना ते आपल्या जीडीपीच्या केवळ 17% आहे. म्हणजे याचा अर्थ 50% मजूर केवळ 17% उत्पादन करतात. हे चित्र आणखीन किती काळ चालू शकणार आहे? शेतीवर अवलंबून असलेल्यांना आम्हाला इतर क्षेत्राकडे वळवावं लागणार आहे याची जाणीव आम्ही कधी करून घेणार आहोत? यासाठी सरकार नेमकं काय करत आहे? अर्थव्यवस्थेच्या विकासाचा दर 6.5-7% आहे आणि कृषी विकासाचा दर जेमतेम 2% आहे. या देशात 1960च्या आसपास हरित क्रांती झाली, त्याला देखील आता 50-55 वर्ष लोटली. आजही पावसाच्याच पाण्यावर आमच्याकडे प्रामुख्याने शेती होते, ही वस्तुस्थिती आहे. शेती किंवा अन्नधान्य पिकवण्याकरता आम्हाला जवळपास दुप्पट किंवा तिप्पट पाणी वापरलं जातं चीनच्या. सवलतीच्या दरात आम्ही वीज देतो आणि त्या विजेचा वापर करून आम्ही जमिनीत असलेलं पाणी उपसतो. एवढ्या पाण्यामध्ये चीन आणि अमेरिका भारतापेक्षा जास्त अन्नधान्याचं उत्पादन करतात. पावसावरच जर शेतीचं अवलंबित्व असेल आणि पाण्याचा वापर आम्हाला कमी करता येत नसेल तर मग सरकार या बाबतीत काय करणार आहे? शेतीत आज मजुरावरचा म्हणजे लेबर कॉस्ट जी आहे ती 40%च्या आसपास आहे. यांत्रिकीकरण करण्याकरता सरकार नेमकं काय करणार आहे? कारण 40% लेबर कॉस्टनी कुठल्याही शेतकऱ्याला शेती परवडणार नाहीये. पिकवलेला शेतमाल साठवून ठेवण्याकरता गोदामं नाहीये, शेतीमालाला बाजारपेठ नाहीये, प्रोसेसिंगची युनिट नाहीये. या परिस्थितीत काही धोरणात्मक बदल आम्हाला घडवावे लागणार आहे. त्यासाठी सरकार नेमकं काय करणार आहे हा खरा सवाल आहे. कर्जमाफी म्हणजे केवळ सर्दी घालवायचा उपाय आहे, पण सर्दी होण्याच्या कारणांचा शोध घेऊन ती दूर करण्याकरता सरकार काय जालिम औषध उपाययोजना करायला तयार आहे? सीमेपलीकडून पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून होणारा हिंसाचार ही जेवढी या देशापुढची समस्या आहे ना तेवढीच या कृषी क्षेत्रातील उत्पादन वाढ आणि झालेल्या उत्पादनाला योग्य भाव न मिळणं, योग्य किंमत न मिळणं ही देखील दहशतवादा इतकीच सर्वात मोठी समस्या आहे. कृषी क्षेत्र हे सर्वात मोठी समस्या घेऊन आज आमच्या समोर उभं आहे. 2022 पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू घोषणा चांगली वाटते नरेंद्र मोदी यांनी केलेली, पण त्यासाठी कृषी क्षेत्राचा दर 15% न्यावा लागणार आहे. आज तो किती टक्के आहे? तर याच्या 1/4 पण नाहीये. उत्तर प्रदेशात आम्ही 36,000 कोटींची कर्जमाफी केली. त्याच्यानंतर राज्यात जणू काही तू या मैं अशी स्पर्धाच चालू झाली. 12 राज्यात तशी आश्वासनं दिली गेली. ह्याच्यात कोण भाजप कोण काँग्रेस हा मुद्दा नाहीये. पंजाब सारखं काँग्रेसचं राज्य, कॅप्टन अमरिंदर सिंग भाषणात काय सांगत होते? कर्ज मुक्ती अशा घोषणा देऊन आम्ही सत्ता मिळवतो. स्वामीनाथन आयोगाचे बागुलगोळे दाखवून आम्ही सत्ता मिळवतो. संपूर्ण देशात कर्जमाफी करायची झाली प्रेक्षक हो तर 3 लाख कोटी रुपयाची गरज आहे. एकट्या महाराष्ट्रातच लाख कोटी रुपये लागतील.
एवढा पैसा राहणार कुठून उभा? 1995 ते 2015 नॅशनल क्राईम ब्युरोचे आकडे आहेत. 3 लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. 90 लाख शेतकरी शेतीतून बाहेर पडले. मोदी सरकारनं शेतीवरची अर्थसंकल्पीय तरतूद पहिल्या वर्षी 16,000, मग 20-22,000 आणि आता 41,855 कोटी रुपये एवढी वाढवली. एकीकडे बजेटची तरतूद वाढते, शेतीचं उत्पादन वाढतंय, पण मग त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या आत्महत्या का वाढत आहेत? पंतप्रधान कृषी विमा योजना, पंतप्रधान कृषी सिंचन योजना, माती परीक्षण योजना, सॉइल हेल्थ कार्ड, ई मार्केट, शेतकऱ्यांच्या हिताच्या दररोज नवीन योजना सरकार सादर करते. शेतकऱ्यांच्या खरेदीसाठी आम्ही 50,000 कोटीची सबसिडी देतोय. त्यामुळे बेसुमार खतांचा वापर होऊन जमिनी नापीक होत आहे. सरकार यावर काय उपाय शोधणार आहे? मुख्यमंत्रीपदी फडणवीस आहेत आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आहेत. हे पाहून कुणी शेतकरी आत्महत्या करत नाही. हे जेवढं सत्य असेल तेवढंच कृषी क्षेत्राशी संबंधित असे मूळ समस्या न सुटल्यानं आत्महत्या वाढतायत याची जाणीव आमच्या मुख्यमंत्र्यांना, अर्थमंत्र्यांना आहे का? कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांचा असंतोष कमी कराल, विरोधी पक्षांच्या राजकारणावर मात कराल, सत्तेत असून विरोध करणाऱ्या उद्धव ठाकरेंची सामना देखील कराल, पण शेतकरी आणि कृषी क्षेत्राला भेडसावणाऱ्या खऱ्या प्रश्नांवर सरकार कशी मात करणार आहे? सुधीर मुनगंटीवार आणि देवेंद्र फडणवीस कशी मात करणार आहे? यासाठीच आज मी आमंत्रित केलंय राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना. पाहूयात रोखठोक सुधीर मुनगंटीवार. आपल्या सोबत आहेत राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार. स्वागत करूया सुधीर मुनगंटीवार यांचं. भाऊ स्वागत. भाऊ, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा जोरदार गाजतोय. तुमचा मित्रपक्ष आणि सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेने देखील संपूर्ण कर्जमाफीची मागणी केली आहे. म्हणजेच अल्पभूधारकांच्या कर्जमाफीवर ते खुश नाही आहेत. आज त्यांनी बैठकीवर बहिष्कार घातला होता. तुम्ही तर म्हणता बहिष्कार नव्हता, खरं काय होतं? नाही, बहिष्कार नव्हता हे यासाठी सांगितलं की जेव्हा मी मंत्रिमंडळाच्या बैठकीत पोहोचलो तेव्हा मी मुख्यमंत्री महोदयांना हे विचारलं की माननीय मुख्यमंत्री महोदय, शिवसेनेचे आपले सहकारी मंत्री नाहीत. ते म्हणाले की आज महत्त्वाचे विषय या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नाही, अनुमती घेऊन कर्जमुक्तीच्या संदर्भामध्ये जी घोषणा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केली या संदर्भामध्ये त्यांनाही काही मुद्दे मांडायचे आहे. माननीय उद्धव साहेब हे भारताच्या बाहेर आहेत. ते आल्यानंतर पुढच्या बैठकीत आम्ही कर्जमुक्तीच्या संदर्भात आमची जी भूमिका आहे ती आम्हाला मांडायची आहे. बहिष्काराचा अर्थ, मग एका गोष्टीचा अर्थ स्पष्ट झाला पाहिजे. बहिष्कार कशासाठी? कर्जमुक्ती तर दिली, ती शिवसेनेची मागणी होती. मग त्यासाठी तर बहिष्कार शिवसेना टाकणार नाही, कर्जमुक्ती दिली म्हणून आमचा बहिष्कार आहे. हां, मग कर्जमुक्ती देताना या संदर्भामध्ये दिशा कशी असावी याबद्दल मत असू शकतं. कोणाला काय प्रायोरिटी द्यावी हा मुद्दा असू शकतो. आणि हा मुद्दा मांडायचा असेल तर बहिष्कार कसा असू शकतो? भाऊ, असे मुद्दे मांडून तुम्ही एक प्रकारे बिनतोड उत्तर शिवसेनेच्या प्रश्नांना द्याल. मुद्दा तो नाही. मुद्दा असा आहे की अल्पभूधारक शेतकऱ्यांची जर कर्जमाफी करायची झाली तर जवळपास 30,000 कोटीचा बोजा पडणार आहे. आत्ताच, करेक्ट मी इफ आय एम रॉंग, 4,15,000 कोटी रुपयाच्या घरात आमच्या डोक्यावर कर्ज आहे या राज्याच्या. मला सांगा, आणखीन 30,000 कोटीचा बोजा आम्हाला परवडणार आहे का? मला असं वाटतं की हा विषय जेव्हा आपण शेतकरी बांधवांच्या संदर्भामध्ये एखादा निर्णय घेण्याचा प्रश्न उपस्थित होतो तेव्हाच अर्थमंत्री म्हणून मला एका गोष्टीचं आश्चर्य आहे. 7व्या वेतन आयोगाच्या संदर्भामध्ये हे देणं कायदेशीर क्रमप्राप्त आहे आणि ते आम्ही निश्चितपणे देणार. पण तेव्हा मग कोणी हा प्रश्न विचारत नाही की 7व्या वेतन आयोगासाठी तुम्ही निधी कसा उभा करणार. मग शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये खरं तर आपण घटना जर वाचली तर घटनेमध्ये अशी स्पष्ट तरतूद महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली आहे की एखाद्या समूहावर, व्यक्तीवर, वर्गावर हलाखीचं जीवन जगण्याची वेळ येत असेल तर सरकारने आपल्या ट्रेझरीतून, तिजोरीतून अशा समूहाला सपोर्ट केला पाहिजे. आता जेव्हा मी शेतकरी म्हणून विचार करतो तेव्हा जी काही होईल, मी आकड्यावर जाणार नाही. मी का 7व्या वेतन आयोगाचा विषय काढला नाही किंवा हा शेतकऱ्यांच्या बाबतीतला मुद्दा नाहीये. 7व्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीला 1 लाख कोटी रुपयांची केंद्रातून मदत आपल्याकडे केली जाते. 20 लाख कोटींपैकी 1 लाख कोटी रुपयाची तरतूद केंद्र आपल्याला देत असतं. राज्यात 4 लाख कोटी रुपये राज्याला ह्याच्यातनं मिळू शकतात. 10% लोकांना त्याचा फायदा होतो.
मग 60% जो शेतकरी समाज आहे त्याच्याकरता तरतुदीचं काय, हा खरा सवाल आहे. आमची प्रायोरिटी काय, हा सवाल आहे त्यातला खरा मूळचा. नाही, आपण कर्जमुक्तीच्या विषयाकडे एका अँगलनी बघितलं पाहिजे. आपण एक गोष्ट योग्य म्हणालात की कर्जमुक्ती मुक्ती ही काय स्थायी व्यवस्था आहे का शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये बदल करण्याची? नाही. ही आवश्यकता काय आहे? तर आपल्या राज्यामध्ये या क्षणाला 1,37,00,000 खातेधारक आहे. या खातेधारकांपैकी 67,00,000 खातेधारक 2.5 एकरपेक्षा कमी आहे. आणि जेव्हा या 67,00,000 खातेधारक किंवा 5 एकरपेक्षा 1,07,00,000 खातेधारक आहे जे 5 एकरपेक्षा कमी आहे, 5 एकर जमीन आहे, साधारणतः 70-71 मध्ये जी सरासरी जमीन होती ती 4.28 हेक्टर होती. म्हणजे एखादा शेतकरी विविध पिकं घ्यायचा आणि त्याच्या परिवाराचं हेक्टरवर आली. आता ती 1.44 हेक्टरवर आली. 1.5 हेक्टरवर आली. हा. आणि मग याचा परिणाम काय? गुजरातमध्ये आपल्यापेक्षा जास्त आहे, मध्य प्रदेशमध्ये सरासरी जास्त आहे. म्हणजे गुजरातची सरासरी तर 2.6% आसपास आहे, 1.25 हेक्टरनी जास्त आहे. आणि मध्य प्रदेशची जास्त आहे. आपल्या राज्यामध्ये जे राज्यकर्ते होते त्यांनी सिंचन क्षेत्रामध्ये जे लक्ष द्यायला हवं होतं ते दिलं नाही. उत्तर प्रदेशमध्ये मा गंगा आहे, 44% तिथं सिंचन आहे आणि इतकी सुपीक जमीन आहे की असं बियाणं फेकलं तरी त्या शेतकऱ्याला त्याच्या परिवाराचं पालन पोषण करण्या इतकं तयार होतं. आपल्या राज्यामधला प्रश्न असा आहे की सिंचन नाही. आपल्या राज्यामध्ये आपण विजेची कनेक्शन दिली नव्हती. आपल्या राज्यामध्ये पतपुरवठा योग्य पद्धतीने आपल्याला करता आला नाही. यामध्ये आपल्याला अपयश आलं होतं. आणि कर्जमुक्तीला हे महत्त्वपूर्ण कारण आहे की ज्या राज्यामध्ये 31,00,000 शेतकरी ज्यांना दुसरा व्यवसायच नाही, बरोबर आहे, म्हणजे ज्यांच्याकडे कोणताही दुय्यम व्यवसाय नाही, नोकरी नाही, त्यांच्या मुलाला कुठं साधा कुठं चपराशी सुद्धा नाही. हो, यातला आर्थिक बोजाचा प्रश्न मी का काढला माहितीये? शेतकऱ्यांशी कळवा नाही अशातला भाग नाही आहे. परंतु आज केंद्र सरकारनं कर्जमाफी करायला तुम्हाला मदत द्यायला नकार दिलेला आहे, त्यांनी असमर्थता दर्शवलेली आहे. मग राज्याला हा सगळा भार पेरवणार आहे का? अर्थमंत्री म्हणून आपण याचं अर्थशास्त्र म्हणून काय उत्तर द्या? अर्थशास्त्र म्हणून याला एकच उत्तर आहे की पहिला राज्याच्या तिजोरीवरचा अधिकार हा शेतकऱ्यांचा आहे. ही भूमिका ज्या दिवशी मी अर्थमंत्री झालो त्या दिवशी मांडली आणि याचं स्पष्ट कारण आहे. या राज्यामध्ये 11,97,00,000 लोकसंख्येपैकी 0 ते 18 वर्ष वयोगटाचे शिक्षण घेणारे किंवा अंगणवाडीत जाणारे विद्यार्थी सोडा किंवा 80 वर्षाच्या वयानंतर किंवा 75 वर्षानंतर जे काम करू शकणार नाही असा एक वर्ग सोडा, आपल्या राज्यामध्ये 4,55,00,000 साधारणतः प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोजगार करणारे लोक आहेत. करेक्ट. यापैकी 2,60,00,000 म्हणजे 5,20,00,000 हात हे शेतीवर अवलंबून आहे. आणि म्हणूनच मला असं वाटतं की हे 30,000 कोटी किंवा जो आकडा येईल, मी त्या आकड्यात जात नाही, जो काही कर्जमुक्तीचा निर्णय झाल्यानंतर जो समिती या संदर्भातला निर्णय करेल आणि जी रक्कम द्यावी लागेल, अर्थमंत्री म्हणून मी मुख्यमंत्री महोदयांना आपण विचारून घ्यावी. म्हणतं की हा माझ्यासाठी हे आव्हान मी अर्थमंत्री म्हणून मी स्वीकारतो की मी या राज्यामध्ये, आपण चिंता करू नका, शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्ती देताना पण ही कर्जमुक्ती खऱ्या गरजू शेतकऱ्यांना झाली पाहिजे. हा, तोच तर खरा प्रश्न आहे की हा जो अल्पभूधारक शेतकऱ्याला तुम्ही कर्जमाफी देणार असं सांगितलं, या अल्पभूधारक शेतकऱ्याची व्याख्या काय? अल्पभूधारक म्हणजे काय? त्याच्या जागेची मर्यादा, त्याच्या उत्पन्नाची मर्यादा, का त्याला शेतीच्या उत्पन्ना व्यतिरिक्त काही जोड उत्पन्न आहे का? त्याच्या घरात कोणी नोकरीला आहे का? तुम्ही निकष काय लावणार आहात? नाही, निकष ठरवण्यासाठी तर समिती होईल, पण अल्पभूधारक याचा अर्थ 5 एकरपेक्षा कमी जमीन असणारा आणि 5 एकरपेक्षा ज्याची जमीन कमी आहे त्या शेतकऱ्याला, ज्याच्यावर कर्जाचा बोझा आहे, कर्जाचा डोंगर आहे आणि म्हणून शेती हा त्याचा प्रमुख एकमात्र जो व्यवसाय आहे, हा व्यवसाय करताना बियाणं घ्यायला पैसे नाही, खत घ्यायला पैसे नाही, शेतीच्या अनुषंगिक गोष्टी विकत घ्यायला पैसे नाही आणि या कारणासाठी त्याचा प्रमुख व्यवसायच धोक्यात आला. उत्पन्नाचं साधनच नष्ट होतं, उत्पन्नाचं साधनच नष्ट होते, हे लक्ष आहे. आता इथेच भाऊ खरा डिस्प्यूट आहे, इथेच खरा वादाचा मुद्दा आहे. बघा, म्हणजे अल्पभूधारक हा जर तुम्ही निकष लावलात 5 एकराचा, तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये सिंचनाची प्रचंड मोठी उपलब्धता आहे. द्राक्षाची बागा पण लोक घेत आहेत, 5 एकरापेक्षा कमी आहेत. तुमच्या निकषात तो बसतो, त्याला मिळणार आहे. तो द्राक्ष लावतोय तरी त्याला मिळणार आहे. तुमच्याच विदर्भामध्ये 8 एकरचा कोरडवाहू कापूस लावणार आहे, तो या निकषात बसणार नाही, कारण त्याच्याकडे 8 एकर जागा आहे, त्याच्याकडे इरिगेशनची सुविधाही नाही आहे. मग त्यांनी काय करायचं? यासाठी समिती
अल्पभूधारकाला कर्जमुक्ती देताना आपण जो म्हणतो का तो महत्वाचा मुद्दा आहे की मराठवाडा आहे, विदर्भ आहे, कोरडवाहू शेतकरी आहे, नाही करता येईल. शेवटी लक्ष काय आहे? लक्ष किती एकरचा शेतकरी हे नसून जो या कर्जाच्या दृष्टविळख्यात सापडला आहे, या चक्रातून त्याला बाहेर काढून त्याला ताठ मानेनी जो या जगातला एकमात्र असा व्यवसाय आहे की जो फक्त प्रामाणिकतेनेच करता येतो. या जगातला दुसरा असा कोणताही व्यवसाय नाही की ज्याच्यामध्ये प्रामाणिकतेशिवाय दुसरं काहीही करता येत नाही. हा एकमात्र व्यवसाय आहे आणि या व्यवसायात शेतकऱ्यांना तुम्हाला आणखीन एक याच्यातला एक गंमत दाखवतो की अल्पभूधारकाची कर्जमाफी म्हणजे 5 एकराखालची कर्जमाफी आपण म्हणतोय, मुळातच कर्जाची रक्कम कमी मिळते. तुम्हाला मी उदाहरण देतो. ऊस लावला असेल तर तुम्हाला प्रति एकर 30,000 रुपये मिळतात आणि तेच जर सोयाबीन लावलं असेल आमच्या विदर्भातल्या गरीब शेतकऱ्यांनी तर त्याला 15,000 रुपये मिळतात. मग ही जी तफावत आहे, ही जी काय म्हणू आपण दरी आहे, ती कशी बुजवणार आपण? नाही, याचं कारण आहे शेवटी एका एकरमध्ये जेव्हा तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता, गुंतवणूक करता, या गुंतवणुकीचा परतावा काय, या आधारावरच त्या पिकानुसार आपण पतपुरवठा करतो. उद्या धान उत्पादक शेतकरी आहे भाऊ, म्हणजे तुम्ही ऊसवाल्याला जास्त देणार आणि सोयाबीनवाल्याला कमी देणार का? नाही, पतपुरवठा हा तो काय उत्पन्न घेतो आणि तो त्याचा परतावा कसा देऊ शकतो. उद्या धान उत्पादक शेतकऱ्याला एका एकरमध्ये उद्या 20 क्विंटल धान होतोय आणि त्यांनी जर एका एकरामध्ये म्हटलं की मग धान उत्पादन करण्यासाठी 1 लाख रुपये कर्ज हवं, मग 20 क्विंटल धानातून 1 लाख रुपयाचं कर्ज फेडण्याची क्षमता कशी असेल. आणि म्हणून आपल्याला पीक काय यावर आजच नव्हे अनेक वर्षापासून, आणि ही जगात पद्धत आहे, जसं कोणता उद्योग टाकायचा आणि त्या उद्योगातून काय परतावा येईल, ज्या याच्यावर परतावे कमी आहे. तुरंत सोयाबीन सारखं पीक पिकवणारा आमचा जो गरीब शेतकरी आहे तो तर याच्यात भरडला जाईल ना भाऊ. नाही, शेवटी मग त्याला सोयाबीनच्या पिकासाठी जे उत्पन्न सोयाबीनचं होणार नाही त्यापेक्षा जास्त कर्ज तो बी बियाण्यासाठी कसा घेऊ शकेल. सोयाबीनच्या पिकासाठी जो खर्च लागतो त्या खर्चानुसार आपण कर्ज देतो. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊसासाठी जास्त कर्ज लागतं कारण ऊस पर हेक्टर लावण्याचा एक उत्पादन खर्च आहे, धानाचा एक उत्पादन खर्च आहे. प्रत्येक पिकासाठी उत्पादन खर्च हा समान नाही आणि म्हणून ज्या पिकाचा जितका उत्पादन खर्च आपण गृहीत धरतो त्याच्यावर आधारित मला एक मूलभूत प्रश्न विचारायचा आहे आणि एक वेगळ्या प्रकारची चर्चा महाराष्ट्रात ज्याच्यावर झालेली नाहीये. मला सांगा, कर्जमाफी इज इट अ स्टेट सब्जेक्ट और सेंटर सब्जेक्ट? म्हणजे हा राज्य सरकारच्या अखत्यारीत आहे का केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे? आपल्याला माहित आहे की राज्याची एक सूची आहे, केंद्राची आहे आणि एक सूची दोघांची आहे. हा सब्जेक्ट दोघांचाही आहे आणि म्हणून राज्याला कर्ज देण्याच्या संदर्भात केंद्राने सांगितलं. या अगोदर डॉक्टर मनमोहन सिंग असताना केंद्रातून एक कर्जमुक्तीचा निर्णय केला. शेतीमालाचे भाव ठरवायचा अधिकार आपण केंद्राकडे का द्यायचा? म्हणजे एक तुम्ही लक्षात घ्या, कर्जमाफीचा अधिकार जेवढा तुम्हाला आहे त्याच्यापेक्षा जास्त तो केंद्राला आहे. आतापर्यंत केंद्रच जास्त देत आलं, बरोबर आहे. मग शेतीमालाचा भाव ठरवायचा अधिकार केंद्राकडे कशाला ठेवायचा? त्याच्या पलीकडे जाऊन मी म्हणतो आयात निर्यातीचा अधिकार तुम्ही केंद्राकडे कशाला ठेवता? राज्यांना द्या, शेतकऱ्यांना द्या. शेतमालाची किंमत ठरवण्याचा अधिकार हा केंद्राला यासाठी आपण मिनिमम सपोर्ट प्राइस मधून देतो की उद्या उदाहरण चंद्रपूर जिल्ह्यामध्ये धानाचा एक भाव आहे उत्पादन खर्चावर आधारित आणि राज्यांनी ठरवलं की आम्ही हा भाव द्यायचा. उद्या आंध्र प्रदेशमध्ये त्या राज्यांनी जर भाव कमी ठेवला तर तो सारा धान महाराष्ट्रात येईल. म्हणून ही समानता ठेवावी लागते. याच्यामध्ये काही तांत्रिक कारण पण दोन्ही अशा प्रसंगी आपल्याकडे ऐका ना तुम्ही, आपल्याकडे 1 एकर कापूस लावला तर 7 ते 7.5-8 क्विंटल येतं. तेच तुम्ही गुजरातमध्ये जा, 27 ते 28 क्विंटल येतो कापूस. मग जर त्यांच्या उत्पादनामध्ये जर समानता नसेल तर मग तुम्ही याच्या शेतीमालाच्या भाव ठरवायचे अधिकार केंद्राला देऊन एका राज्यावर अन्यायच करत राहणार, कारण आमच्याकडे उत्पादन क्षमता कमी आहे. तर मग त्या राज्याची ती जबाबदारी आहे ना की आपल्या राज्यामध्ये सिंचन क्षेत्र वाढवलं पाहिजे, आपल्या राज्यामध्ये विजेची कनेक्शन दिली पाहिजे, आपण सरफेस वॉटर केलं पाहिजे. आपल्या ज्या कृषी विद्यापीठं आहे त्या कृषी विद्यापीठाला अतिशय आपल्याला आठवतं की आपल्या राज्यामध्ये गणेश डाळिंब, भगवा याचे जेव्हा शोध लागले, नाशिकमध्ये मी जेव्हा एका शेतकऱ्याची शेती बघायला गेलो तो सांगत होता की मला 10 लाख रुपये एकरी मुनाफा आला.
तर हे सुद्धा काही प्रयोग आहे की त्या त्या ठिकाणच्या कृषी विद्यापीठांनी नवीन नवीन तंत्रज्ञान, ज्यासाठी मी महामहिम राज्यपाल महोदयांनाही आग्रह केला की आपण हे तंत्रज्ञान बांधापर्यंत पोहोचवलं पाहिजे. आज आपण शेतकऱ्यांसाठी हवामान पोहोचवता येईल, हवामानाचं काय पिकवलं पाहिजे, सॉईल हेल्थ कार्ड हा महत्त्वाचा भाग आहे की शेतकरी बांधवांना त्याच्या जमिनीमध्ये काय चांगलं उत्पन्न येऊ शकतं, जे गुजरातनी केलं, मध्य प्रदेशने केलं. मध्य प्रदेशमध्ये आपण आज का म्हणतो की 24% प्लस ग्रोथ आहे. आज राज्यामध्ये आपण 2 वर्षाचा अनुभव घ्या. मागच्या 2 वर्षापूर्वी -17.5 हे या शेती, फक्त शेती, मी संलग्न व्यवसाय म्हणत नाही, पदूम म्हणत नाही, 17.5 निगेटिव्ह होती. आता ती 19.3% ग्रोथ रेट झाली. उत्पादन वाढलं, पण हे खरं आहे की शेतकऱ्याचं उत्पन्न वाढवण्यासाठी खूप प्रयत्न करावा लागणार आहे. आणि नुसतं उत्पादन वाढणार नाही. ते उत्पन्न वाढवण्याकरता आपल्याकडे कृषी मूल्य आयोग अशा नावाची एक गोष्ट बोलली जाते. याच्याविषयी एक संभ्रम आहे आणि तो संभ्रम असा, विशेषतः तुमची मुलाखत घेतोय असं जाहीर केल्यानंतर अनेकांनी तो प्रश्न मला पाठवला आहे. कृषी मूल्य आयोग हा कोणाच्या अखत्यारीत येतो? केंद्राच्या अखत्यारीत येतो का राज्याच्या अखत्यारीत येतो? एकीकडे याचं कायदेशीर स्टँडिंग काय मुळात हा प्रश्न आहे. कारण आमचे पंतप्रधान ई मार्केटची गोष्ट करतायत. मग ई मार्केट म्हणजे ओपन मार्केट आहे, मग तुम्ही इकडे क्षेत्रीय मार्केट वेगळं कसं करणार? नाही, आता कृषी मूल्य आयोग राज्याचा आहे. प्रत्येक राज्यामधला कृषी मूल्य आयोग त्या त्या राज्याच्या कृषी क्षेत्रातले सारे प्रश्न समजून घेऊन त्यांचा उत्पादन खर्च काय निघतो या बाबतीमध्ये अभ्यासपूर्ण विवेचन करतं. आणि साऱ्या राज्यांच्या अशा कृषी मूल्य आयोगाने केलेल्या शिफारशीचा आपण जेव्हा मिनिमम सपोर्ट प्राईस MSP तिथं अभ्यासपूर्ण विवेचन करतं. शेवटी मी जसं म्हणालो की याच्यातला महत्त्वाचा भाग काय, उद्या जर महाराष्ट्रामध्ये एका शेतीमालाचा जास्त भाव असेल तर ज्या राज्यामध्ये त्याचा कमी भाव असेल तो त्या राज्यात विक्रीसाठी पाठवेल. जसं कापूस एकाधिकाराच्या वेळी आपल्याला आठवत असेल की जेवढे सीमावर्ती भागामध्ये कापूस यायचा आणि त्यातून फार मोठं भ्रष्टाचार लागला होता. आता यामधलं आपलं आव्हान काय आहे की आपल्या राज्याला, मग एका शेतकऱ्यांनी फार सुंदर कृषी अर्थव्यवस्थेचं ज्ञान एका वाक्यात दिलं. शेती करतात, 3 एकर शेतीवरून ते आज 70-80 एकरपर्यंत पोहोचले. तर मग मी गमतीने त्यांना म्हणालोय की खरंच तुम्ही शेतकरी आहे की तुमच्या घरी कोणी राजकीय नेता आहे, तुमच्या घरी कोणी अधिकारी आहे? तो म्हणाला नाही, मी शुद्ध शेतकरी आहे आणि फक्त मी शेतीच करतो. मग मी त्यांना प्रश्न केला की मग तुम्ही 3 एकरवरून, हे माझ्यासाठी एक आदर्श उदाहरण आहे की 3 एकरचा शेतकरी 70-80 एकरपर्यंत शेती, फक्त शेती या व्यवसायातून घेऊ शकतो. त्याने एकच वाक्य वापरलं जे अर्थमंत्री म्हणून मी त्याचं चिंतन निश्चितपणे करतो आहे की आपण जे पिकतं ते विकतो. जोपर्यंत जे विकल्या जातं ते पिकवण्याची पद्धत तुम्ही राज्यात सुरू करणार नाही. म्हणजे इसेन्शियली फ्री मार्केट इकॉनॉमी. फ्री म्हणण्यापेक्षा आवश्यकता काय, दुबईमध्ये आमचा तांदूळ जातो, मग तो तांदूळ तिथं कसा पाठवता येईल? आमचं युरोपमध्ये अंगूर जातात. मी आता निर्मला सीतारामन मॅडमशी भेट घेऊन आलो. म्हणून महाराष्ट्रामध्ये आम्ही खूप वस्तू करतो, त्याचं व्हॅल्युएडिशन करता येईल का? जागण्यामध्ये सर्वात जास्त मोसंबी होते, पण मोसंबीचं आयुष्य कमी आहे. मग त्याच्या माध्यमातून कोका कोला कंपनीच्या माध्यमातून आता आपण मिनिट मेड केलं. आपण संत्रा तिथं होतो. आज स्ट्रॉबेरी, देशातली सर्वात जास्त स्ट्रॉबेरी ही तुमच्या महाबळेश्वरमध्ये होते. याला व्हॅल्युएडिशन कसं करायचं? आपल्यासमोर नाशिक आलं की नाशिक आपल्या डोक्यात एकच राहते की अंगूर म्हणजे नाशिक, पण नाशिकमध्ये मका आहे, नाशिकमध्ये बाजरी आहे. आज जगामध्ये जेव्हा तुम्ही कोणत्याही हॉटेलमध्ये जाता आणि सकाळचा ब्रेकफास्ट करता तेव्हा कॉर्न फ्लेक असतं, पण माझ्या ज्वारीचा फ्लेक हा यापेक्षा पौष्टिक जगात नाही आहे. पण आम्ही त्याला मार्केटिंग करण्यामध्ये कुठेतरी कमी पडलो, प्रोसेसिंगला कमी पडलो. आता या साऱ्या गोष्टींमध्ये हा व्यवसाय हा मुनाफ्यात आणायचा असेल, शेतकऱ्यांना शेतीतून आपल्या परिवाराचं पालन पोषण करण्याची शक्ती द्यायची असेल, त्याला 8 प्रमुख घटक आहे, ज्याच्यातले 5 अतिशय मुख्य आहे, ज्यावर सरकार अतिशय लक्ष देऊन काम करत आहे. पहिला भाग आहे शेतीला पाणी हवं. शेवटी पाणी हवं आणि निसर्गाच्या लहरीवर नको. तर आपण लक्षात घ्या, राज्य सरकारने जलयुक्त शिवार केलं, मागे त्याला शेततळ केलं. गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर सारख्या जिल्ह्यांमध्ये जिथं पाण्याचा उपसा कमी आहे, म्हणजे पाणी जमिनीत जेवढं जातं त्याच्यापेक्षा फक्त 25% उपसा आहे, या जिल्ह्यांमध्ये वृक्ष असल्याने, जंगल असल्याने आपण मोठे प्रकल्प करू शकत नव्हतो. आपण तिथं मोठ्या प्रमाणावर विहिरी देण्याचा निर्णय केला. पाण्याच्या संदर्भात
आपण एक अतिशय महत्त्वाची गोष्ट मी सुरुवातीला बघितली की खरंच जमिनीतून पाणी काढणं हे योग्य आहे का? आज सांगलीसारख्या जिल्ह्यामध्ये जेव्हा 800 फुटावर जाऊन आपण पाणी चीन काढावं आणि लागतं. अमेरिकेपेक्षा 28% पाणी जास्त वापरतोय बरोबर आहे. आणि आपलं उत्पादन त्याच्यापेक्षा कमी आहे. एक शेवटचा प्रश्न ब्रेकवर जाण्यापूर्वी, तो म्हणजे शहर आणि ग्रामीण अशी एक प्रकारची एक मोठी दरी वाढताना दिसते. एकीकडे तुम्ही 7वा वेतन आयोग देता, मग 7व्या वेतन आयोगातला जो सर्वात कमी पगार आहे त्याचा दर दिवशी जो पगार येतो तेवढाच उत्पन्न तुम्ही शेतमजुराला मिनिमम म्हणून का जाहीर करत नाही की एवढा द्यावाच लागेल? असं आपण जर द्यायचा विचार केला, म्हणजे परवा मीही काही मुलाखती वाचत होतो आणि बघत होतो टी व्हीतून, मनापासून म्हटलं त्यांनी. ते म्हणाले की शेतकऱ्यांना दर महिन्याला 5,000 रुपयाचं पेन्शन दिलं पाहिजे. नाही, पेन्शन नाही, पेन्शन दिली पाहिजे. मी आपला हिशोब काढला, म्हणून आपलं मागच्या वर्षीचं जो प्लॅन बजेट होता, यावर्षी तर आपण प्लॅन नॉन प्लॅन एक केला, पण जो प्लॅन बजेट होता तो 56,997 कोटी होता. जर 5,000 रुपयाची पेन्शन द्यायची असेल, 1,37,00,000 शेतकऱ्यांपैकी मी 1 कोटी शेतकऱ्यांना देतो म्हटलं तर महिन्याला 5,000 कोटी लागतील. 60,000 कोटी तर फक्त पेन्शनमध्ये जातील. नंबर 2, आपण जे म्हणालात की शेतकऱ्यांना एक विशिष्ट उत्पन्नपर्यंत पोहोचवता आलं पाहिजे, हे मात्र खरं आहे. त्याच्याच करता म्हटलं की 7व्या वेतन आयोगातला जो सर्वात कमी पगार आहे त्या पगाराचा दर दिवशीचं जेवढं उत्पन्न त्याचं इन्कम आहे तेवढंच इन्कम तुम्ही शेतमजुरासाठी मॅन्डेटरी का करत नाही? तर शेवटी शेती हा व्यवसायात शेतकरी शेतमजुरांना तितका, जर आपण किमान वेतन कायद्यामध्ये इतका मोठा बदल केला तर शेतकरी शेतमजुराला इतकी मोठी रक्कम त्याच्या मजुरीमध्ये देऊ शकणार नाही. याचा एक दुसरा मुद्दा काय माहिती आहे, शेतीमध्ये जवळपास 40% रक्कम ही लेबर कॉस्ट म्हणजेच त्यातल्या मनुष्यबळाच्या खर्चावर खर्च होते. आणि त्यातच जर आपण आता 7व्या वेतन आयोगाची भर टाकायचं म्हटलं तर खरोखरच ती शेती ही किफायतशीर बनू शकणार आहे का? तेवढी आपल्याला किंमत मिळू शकणार आहे का? याचबरोबर इतर अनेक प्रश्न आहेत. विचारूया सुधीर मुनगंटीवार. नाही, ब्रेक नंतर कुठे जाऊन का पाहता झी 24 तास आपण पाहताय रोकठोक सुधीर मुनगंटीवार. रोकठोक सुधीर मुनगंटीवार. सुधीर मुनगंटीवारजी, उत्तर प्रदेशाने योगी आदित्यनाथांनी 36,000 कोटी रुपये कर्ज माफ केलं आणि आपल्याकडे स्पर्धाच चालू झाली. कोण पुढे पळतोय? 12 राज्य आता पुढे आले आहेत कर्जमाफी करण्याकरता. संपूर्ण या देशाची कर्जमाफी करायची म्हटली तर 3 लाख कोटी रुपये आपल्याला करावे लागतील. दुसरीकडे तुम्ही सांगितलं की 2022 पर्यंत नरेंद्र मोदीजींनी सांगितलं की आम्ही शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करणार. तुमच्या आत्ता कृषीच्या विकासाचा दर पाहिला ना तर हे अशक्य वाटतं. याचं कारण तो 15% वरती न्यावा लागेल, तेव्हा तुम्ही ते दुप्पट उत्पन्न करू शकणार आहात. तुमच्याकडे काही रोडमॅप आहे का याचा? मला वाटतं की केंद्राचा रोडमॅप काय आहे याची कल्पना मला नाही, पण महाराष्ट्राचा रोडमॅप मात्र मुख्यमंत्री महोदय आणि इतर संबंधित विभागांच्या सोबत एकत्र येऊन आम्ही या संदर्भातले निर्णय केले आहे. शेवटी शेती हा व्यवसाय, याला नफ्यामध्ये आणायचं असेल तर 5 प्रमुख गोष्टी आहेत ज्या गोष्टीच्या संदर्भात हे सरकार काम करत आहे. पहिलं सिंचन. गेल्या 15 वर्षामध्ये सिंचनाच्या संदर्भात मागच्या सरकारने काय केलं हे सांगण्याची आवश्यकता नाही आणि मग त्याच्यावर भाष्यही करायचं नाही. पण महाराष्ट्र ज्याला आपण म्हणतो की प्रगतीशील राज्य आहे, नंबर 1चं राज्य आहे, त्या राज्यामध्ये 18% सिंचन असणं हा राज्यकर्ते म्हणून आपल्याला चिंतेचा विषय होता. आज आपण अर्थसंकल्प जेव्हा मी 18 मार्च 2015 रोजी मांडला तेव्हाच मुख्यमंत्री महोदयाने आम्ही ठरवलं की कितीही राज्याची आर्थिक परिस्थिती ही अडचणीची असली तरीही सिंचन विभागाच्या आउटलेला कात्री लावायची नाही. मागच्या तुम्ही 5-7 वर्षात बघा, दरवर्षी कट 20%, कधी 15%, कधी 10%. आम्ही जेव्हापासून सरकारमध्ये आलो तेव्हा निर्णय केला की सिंचन क्षेत्रासाठी जो खर्च आपण करतो, शेतकऱ्यांसाठी खर्च करतो, त्याला कात्री लागता कामा नये. पण यासोबत या पैशाचा उपयोग योग्य पद्धतीने झाला पाहिजे. असं होता कामा नये 3,000 कोटीचा प्रकल्प आहे, 20 कोटी आपण देतात, दरवर्षी त्याच्यामध्ये 8% त्याच्यातली दरवाढ होते. आता जी 8% दरवाढ होते, आपण थोडे थोडे पैसे देऊन सर्वांना खुश करण्याचं राजकारण आम्ही केलं नाही. आम्ही सांगितलं की प्रत्येक प्रकल्प निहाय तुम्ही ठरवा
की पहिला प्रकल्प किती दिवसात किती हेक्टरला पाणी मिळेल, किती शेतकऱ्यांना याचा फायदा होईल आणि त्यानुसार निधीचं वाटप केलं. पंतप्रधान सिंचन योजनेच्या माध्यमातून 26,000 कोटी आपल्याला प्राप्त व्हायला लागले. गोसीखुर्दमध्ये असणारा जो काही भ्रष्टाचार होता, अँटी करप्शन ब्युरो आपलं काम करत आहे. पण यासोबत त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री मोदींनी निर्णय केला, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, भारत सरकारची NBCC नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कंपनी यांना सांगितलं की तुम्ही पुढे एका विशिष्ट कालावधीमध्ये हे काम पूर्ण करा. अशा अनेक निर्णय सिंचन क्षेत्रात घेताना जल साक्षरता, तुम्ही माझा अर्थसंकल्प वाचला असेल, तुम्ही एक महत्त्वाचा मुद्दा म्हटला की एव्हरी ड्रॉप मोर क्रॉप, हे मान्य 28% पाणी जास्त वापरतोय बिलकुल इतर बरोबर. कुठल्याही राष्ट्रापेक्षा. हां, पर ड्रॉप मोर क्रॉप ही संकल्पना महत्त्वाची आहे, जो दृष्टिकोन तुम्ही ठेवला. आणि यासाठी सूक्ष्म सिंचन योजनेला आम्ही प्रोत्साहित केलं की सूक्ष्म सिंचन योजना व्हावी. एक मोठा निर्णय केला ज्या ओपन हे कुठे मॅच होत नाही. बघा आता एकीकडे तुम्ही 2015 सालचं बजेट तुमचं जर पाहिलं तर असं लक्षात येईल, या देशाचं बजेट जर पाहिलं तर 16,000 कोटी रुपये आपण कृषीला दिले. नंतरच्या वर्षी तुम्ही जवळपास 20,000 कोटी दिले. त्याच्यानंतर यावर्षी जवळपास 41,855 कोटी रुपये दिले. हे सगळं करतायत. पीक विमा योजना काढली, सॉईल हेल्थ कार्ड काढलं, त्याच्यानंतर आणखीन काय कृषी सिंचन योजना काढली. हे सगळं आहे, पण तरी देखील शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी का होताना दिसत नाहीत. कुठेतरी तुमची जे करताय त्याच्या अंमलबजावणीचे गंभीर प्रश्न निर्माण झालेले आहेत. नाही, राज्यामध्ये आपल्या शेतीशी संबंधित अर्थसंकल्प वाढला. 2013 मध्ये जो सगळीकडे 13,005 वाढला, तेच मी कोटी म्हणतोय. होती, केंद्रात पण वाढला, तुमचाही वाढला. या सगळ्या योजना आणल्यात, पण शेतकऱ्यांच्या उत्पन्नात आम्हाला वाढ झालेली दिसत नाही. म्हणजे पहिली 2 वर्ष तुमचं सरकार आल्यानंतर पाऊस नाही म्हणून शेतकरी मेला. आता यावेळेला पाऊस चांगला तर शेतीमालाला भाव नाही म्हणून मिळाला. शेतकरी रस्त्यावर 3 वर्ष आहे, तो रस्त्यावरच आहे. कुठल्या शेतीमालाला भाव नाही. कांद्याला भाव नाही, टोमॅटोला भाव नाही, डाळिंबला भाव नाही, द्राक्षाला भाव नाही, तुरीला भाव नाही, कापूसाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही. कुठल्या पिकाला भाव आहे मला सांगा. म्हणजे एकीकडे तुम्ही बजेटचे अलोकेशन 16,000वरून 41,000 कोटी केंद्रात नेलेत, एवढ्या सगळ्या योजना केल्यात, पण तरी शेवटी शेतकऱ्याच्या हाताला लागलं. मला वाटतं की याला शास्त्रशुद्ध आकडेवारी लक्षात घेतली पाहिजे. मी अगोदरच सांगितलं की शेतकऱ्यांचं उत्पादन वाढत असताना त्यांचं उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टिकोनातून काही पूरक व्यवसाय आहे आणि या दृष्टिकोनातून 5 प्रमुख मुद्द्यावर आपण राज्य सरकार म्हणून काम करतोय. सिंचन, पतपुरवठा, ऊर्जा, विपणन व्यवस्था आणि प्रक्रिया उद्योग, हे 5 आपल्या समोरचे प्रमुख घटक आहेत. आणि या जर तुम्ही या 2.5 वर्षामध्ये आमचे निर्णय बघितले तर आम्ही त्या दिशेने पुढे चाललो आहे. पण इतक्या वर्षामध्ये जी उदासीनता होती, ती उदासीनता जर कोणी असं म्हणतं की 2.5 वर्षात का दूर झाली नाही, तर मग मात्र काही कालावधी हा निश्चितपणे लागतो. गाडीचा जो स्पीडोमीटर आहे, त्या स्पीडोमीटरचा विचार करूनच गाडी आपल्या लक्ष्यापर्यंत किती तासात जाईल. स्पीड विषय नाही बोलत मी, स्पीड विषय नाही बोलत, पण तुमच्या प्राथमिकतेविषयी आणि तुमच्या शेतीविषयक धोरणांच्या दिशेविषयी आणि दृष्टिकोनाविषयी बोलूया. या महाराष्ट्र राज्य सरकारची प्राथमिकता काय आहे? तुम्हाला ब्रिज बांधायचे, तुम्हाला पोर्ट बांधायचे, तुम्हाला सागरी महामार्ग बांधायचे, तुम्हाला बुलेट ट्रेन आणायचे आहेत, या 7वा वेतन आयोग आणायचा आहे, GST आणायचं आहे, LBT रद्द करायचं आहे, ऑक्ट्रॉय माफ करायचं आहे, आणि शेतकऱ्याला पैसे द्यायची वेळ आल्यानंतर त्याच्या प्राथमिकतेचा विचार आंदोलन केल्यानंतरच होतो. हे असं का होतं? मला वाटतं की हा गैरसमज आहे शेतकऱ्यांच्या. मी अगोदर सांगितलं की अर्थसंकल्प मांडताना 18 मार्च 2015 रोजीचं भाषण आहे का, 1 रुपया जरी सिंचन चा वरचा कमी केला तर पुढचा अर्थसंकल्प मांडणार नाही, ही भूमिका सरकारची घेऊन मी जेव्हा व्यक्त केली तर मला वाटतं की याचंही कधीतरी कौतुक झालं पाहिजे. पण दुर्दैवाने लक्ष सर्वांचं एखादी बुलेट ट्रेन सुरू झाली तर असतं, एखादा समृद्धी महामार्ग असेल तर सुरू होईल, पण मुख्यमंत्री ग्राम सडक योजना सुरू केली याबद्दल कोणी चर्चा करत नाही. पांधन रस्त्याच्या योजनेबद्दल लोक भाष्य करत नाही. जेव्हा आपल्या शेतीचं जे क्षेत्र आहे ते कमी झालं, जसं मी सांगितलं की 70-71 मध्ये 4.28 हेक्टर होतं, ते आता 1.44 हेक्टर झालं. आम्ही याचा अभ्यास करून या अर्थसंकल्पात आम्ही विषय मांडला की आपण सामूहिक शेतीला प्रोत्साहन देऊ शकू का, 20 शेतकरी 100 एकर. पण अशा विषयांवर चर्चा कमी होते. विपणन व्यवस्थेमध्ये बदल करायचा. आपण 15 दिवसापूर्वी पाहिलं असेल तर प्रक्रिया उद्योगाला आम्ही चालना दिली, क्लस्टर तयार करायला हातात सुरुवात केली. शेतकऱ्यांना दुसरा दुय्यम व्यवसाय करता यावा
मग 300 तालुक्यावर जोडधंदा करता यावा. स्वयं आपण कुक्कुटपालनाचा विषयाला मान्यता दिली. नील क्रांती 720 किलोमीटरचा आपल्याकडे समुद्र किनारा आहे. 6000 पेक्षा जास्त माझी मालगुजारी इथं गाव आहे. आपण त्या दृष्टीने काम करतोय. आपण आकडे घ्या. ऊर्जा, कारण विहीर आहे, तलाव आहे, तिथं असणाऱ्या नाल्यावरून पाणी घ्यायचं आहे, नाल्यात पाणी आहे, नदीत पाणी आहे, पण वीज कनेक्शन नाही. मग वीज कनेक्शन देण्याचं काम कोणी केलं? मागच्या सरकारचे आकडे काढा, मी कुठेही चर्चा करायला तयार आहे. 100 कोटी 80 कोटी वर्षाला द्यायचे. एका वर्षात 1039 कोटी दिले. पण हेही तेवढंच खरं आहे की उद्या या क्षेत्रासाठी वीज कनेक्शन द्यायला मग 9000 कोटी लागत असतील तर एका वर्षात मी 9000 कोटी उपलब्ध करू शकणार नाही. भाऊ, काय होतं माहिती आहे का, एकीकडे शेतीला असं प्राधान्य देत असताना आम्हाला विकास जो होत असतो त्या विकासाच्या कामाला मग कात्री लावल्याची दृश्य आकडे समोर येतात. माझ्याकडे आत्ता काही आकडे आहेत. 2016-17 या वर्षातला आर्थिक खर्चाचा ताळेबंद साधण्याकरता विकास कामांना तुमच्या राज्यातल्या सरकारनं कात्री लावली. अर्थसंकल्पातली 20% रक्कम खर्चाला तुम्ही कात्री लावलीत. याही वर्षी असंच होणार आहे की विकासाचे 20% 25% तुम्हाला कात्री लावायला लागणार आहे, कारण तुम्ही अतिशय लोकप्रिय निर्णय तुमच्या सरकारनं घेतले. LBT असेल, त्याच्यानंतर टोल, हे सगळं तुम्ही मग आता तुम्ही एक एक हळूहळू पथकर किंवा तुम्ही खर्चाला कात्री म्हणजे दात करून कुठेतरी पोट भरायचं आता तुम्ही चालू करणार. याच्यानंतर माझा आक्षेप आहे, आम्ही खर्चाला कात्री लावण्याचा विषय नव्हता. विकास कामासाठी निधी उपलब्ध करताना अर्थमंत्री म्हणून मी बारीक लक्ष दिलं. पण जी सवय होती की आपल्याला अर्थसंकल्पात आलेली तरतूद खर्च केली नाही तर ती PLA अकाउंटमध्ये जमा करण्याची जी पद्धत होती ती मात्र मी बंद केली. शेवटी हा राज्याचा निधी आहे, हा एका विभागाचा निधी नाही. आणि आम्ही या संदर्भामध्ये भूमिका घेतली, खात्री देतो की आपल्याला विकास कामामध्ये कुठेही निधीची उपलब्धता कमी पडणार नाही ही काळजी आम्ही घेतोय. पण जो कट आपण गावतो तो काय मनापासून गावत नाही. पण जेव्हा शेतकरी बांधवांसाठी आपल्याला काही निधी उभा करायचा असतो, आरोग्यासारख्या गोष्टीसाठी निधी उभा करायचा असतो. मागच्या वर्षी आपण 1400 कोटी रुपये या 2 वर्षामध्ये 14 जिल्ह्यातल्या शेतकरी बांधवांना 2 रुपये 3 रुपये किलोचं धान्य देण्यासाठी आपण खर्च केला. शेवटी अन्नदाता सुखी भव, जगाचा पोशिंदा तो संकटात आहे, अडचणीत आहे. मग अशा वेळी आपण एकीकडे म्हणता की विकास कामाला प्राधान्य द्यायचं की कृषी, तर हाच निर्णय आम्ही केला की कृषीला प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे. एखाद्या रस्त्याचं काम 10 किलोमीटरच्या ऐवजी यावर्षी 8 किलोमीटर झालं तरीही त्याला कात्री लावताना लक्ष काय आहे की त्या रस्त्यावर चालणारा शेतकरी आणि शेतीशी संबंधित जी महत्वाचे मुद्दे आहे. त्याच्या अगोदर दुष्काळ होता, दुष्काळामध्ये मोठा निधी उपलब्ध आम्ही करावा लागला, जो आपल्याला अर्थसंकल्प मांडत असताना दुष्काळ येईल असं कोणीही गृहीत धरलं नव्हतं. मग अशा दुष्काळाचा समय सरकार पूर्ण शक्तीने पाठीशी उभं राहिलं. चाऱ्याची व्यवस्था असेल, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल, रेल्वेची व्यवस्था असेल, अशाही परिस्थितीमध्ये जलसंपदा विभाग जो शेतीशी संबंधित आहे, 2013 मध्ये या राज्याच्या 23 कृषी क्षेत्राशी संबंधित हेडचं बजेट 13,005 कोटी होतं. ते मागच्या वर्षी आम्ही 26,891 कोटी केलं, दुप्पट केलं. आम्ही प्रयत्न करतोय. याचा अर्थ असा नव्हे की सारे कामं आम्ही केलेत, पण आमचं लक्ष स्पष्ट आहे की शेती त्याचं उत्पन्नही वाढलं पाहिजे, उत्पादनही वाढलं पाहिजे. शेतीचं उत्पन्न वाढायचं असेल, शेती हे तुमचा प्राधान्यक्रम असेल तर जे वायदे तुम्ही तुमच्या भाषणात केलेले होते ते म्हणजे स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करू. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करणं म्हणजे या केंद्रातल्या आणि किंवा राज्यातल्या सरकारच्या बजेटवर, तिजोरीवर केवढा मोठा बोजा पडणार आहे याची आपल्याला कल्पना असेल. आज 3 वर्ष झाली. अशी कोणती गोष्ट आहे की ज्याच्यामुळे स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यामध्ये आपल्याला अडचण येते? असं काय आहे की स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याच्या अडचणी तुमच्या आत्ता लक्षात येत आहेत, आश्वासन देताना नव्हत्या आल्या? मला असं वाटतं की आश्वासन देताना ज्यांनी आश्वासन दिलं असेल आमच्या पक्षाच्या नेत्यांनी त्यांच्या लक्षात निश्चितपणे असेल. पण स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याच्या संदर्भात जर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी आश्वासन दिलं असेल तर याचा अर्थ ते काही 1 वर्षात पूर्ण करणे, 2 वर्षात पूर्ण करणे नाही. हा एक टप्पा आहे, हे लक्ष आहे. एक जाहीरनामा आपण जेव्हा त्यांनी कधीच आमचा जाहीरनामा म्हणजे प्रिंटिंग मिस्टेक आहे, आमचा मॅनिफेस्टो प्रिंटिंग मिस्टेक आहे असं कधी म्हटलं नाही. आणि म्हणूनच मला आठवतं की जेव्हा LBT रद्द करण्याचा विषय होता, आमचे विरोधी पक्षाने तुम्ही घोषणा केली होती, कब होगा? जेव्हा केलं तेव्हा विचार आप पैसा कहाँ से गाएंगे?
टोल नाके रद्द करण्याच्या संदर्भात विरोधी पक्षांनी म्हणतो की तुम्ही आश्वासन दिलं होतं. मला वाटतं की जी आश्वासन आम्ही दिली, आम्ही अतिशय गंभीरपणे हे काम करतोय आणि एक एक पाऊल पुढे जातोय. आणि यासाठीच आज आपल्याला माहिती आहे की केंद्रात सरकार आल्यानंतर मला सांगा, आज आपल्या देशामध्ये 56 इन्शुरन्स कंपन्यांच्या एका सेमिनारमध्ये मग 12 रुपयात कसा विमा देता येतो. जनधन योजना आणली, सॉईल हेल्थ कार्डची योजना आणली. 50% अनिवार्य असेल तरच तुम्हाला मदत मिळायची. 50% आपण ती 33% नुकसान असलं आणि 67% उत्पन्न असलं तरी जी मदत आहे ती 1.5 केली. पीक विम्याच्या पद्धतीमध्ये बदल केला. पण हे खरं आहे, हे असल्यानंतर सुद्धा आपल्याला या क्षेत्रामध्ये खूप काम करण्याची आवश्यकता आहे. एक शेवटचा प्रश्न भाऊ असा आहे की एकीकडे ही सगळी आश्वासनं दिली जातात, तर दुसरीकडे शेतकरी रस्त्यावर आलेले दिसतोय. आम्ही कर्जमाफी करू सांगितलं तरी देखील शेतकरी आज रस्त्यावर आहे. काही ठिकाणी पूर्वपदावर गोष्टी येत आहेत, परंतु आज शेतकरी संपावर गेला ही आपलीच भाषा आहे. ही एक लांछनास्पद गोष्ट आपल्या सरकारवर, एक प्रकारचा डाग आपण म्हणू हा आहे. उद्या सुकाणू समितीची बैठक आहे. त्या सुकाणू समितीत एकूण जे चित्र दिसतंय ते एकूण फार सहकार्य होईल किंवा चर्चा होईल असं काही दिसत नाही आहे. शरद पवार साहेब पंतप्रधानांना भेटले, उद्धव ठाकरे परदेश दौऱ्यावरून परत आलेले आहेत. या सगळ्या अडचणींवर आपण अर्थमंत्री म्हणून मात कशी करणार? लहरों से डरकर कभी नौका पार नहीं होती, कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती. मला विश्वास आहे की जेव्हा आपण हृदयापासून एखादं काम करतो, शेवटी आम्ही राजकारणात सत्तेसाठी आलो नाही. राजकारणात आम्ही 20-20 वर्ष विरोधात राहिलो, 15-15 वर्ष विरोधात राहिलो. याचा अर्थ आम्ही काही सत्तेसाठी आलो असं नाही. ज्या विचारावर आमचा पक्ष उभा आहे, प्रण अंत्योदय, पथ अंत्योदय, लक्ष्य अंत्योदय, त्या दृष्टीने आम्ही काम करतो आहे. हे काम करत असताना ही गोष्ट खरी आहे, मी लांछनास्पद हा शब्द वापरला नाही, पण आई संपावर जाणं आणि शेतकरी संपावर जाणं याला मी समान समजतो. कारण शेतकऱ्याचं काय कष्ट असतं हे आपल्यालाही माहीत आहे आणि मीही अनुभवलं आहे. एक मात्र असा समाजातला वर्ग आहे ज्याला कडक उन्हात नांगरणी वखरणी करावी लागते. एअर कंडिशन ट्रॅक्टर नाही आहे. पावसाळ्यात साप विंचूची चिंता न करता तो चिखल तुडवतो. थंडीमध्ये एखादी घोंगडी घेऊन आपल्या कच्च्या बच्च्याला हृदयाशी कवटाळून थंडीत झोपावं, तेव्हा त्याला शेतीत जाऊन जागणी करावी लागते. मग अशा प्रसंगी त्यांना मदत करणं हे राज्य सरकारचं कर्तव्य आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही पूर्ण शक्तीने प्रयत्न करतो आहे. आणि उद्या आम्ही अपयशी ठरलो तर शेवटी मतदार राजा आहे, शेतकरी राजा आहे. तो जसं त्यांनी या अगोदरच्या सत्ताधीशांना भुईसपाट केलं तसं भुईसपाट करता येतं. माझं भाष्य एवढं होतं की आई आणि शेतकऱ्यांचा संप समान नजरेने आम्ही बघतो. एक जरी शेतकरी संपावर असेल तर हा आमच्यासाठी चिंतेचा आणि चिंतन करण्याचा विषय आहे. आणि या दृष्टीने रात्री कागदी आम्ही शिवार या संवाद यात्रेसंदर्भात बसताना कृषी हाच विषय आमच्या दृष्टिकोनातून होता. आणि भविष्यात सुद्धा अतिशय गंभीरपणे मी आपल्या माध्यमातून, आपण मग निमंत्रित केलं, खूप खूप आभारी आहे. मी महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना मी आश्वस्त करतो, माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या वतीने, सरकारच्या वतीने, की आम्ही पूर्ण शक्तीने आपली परिस्थिती बदलवण्याचा प्रयत्न करतोय. याला सहकार्य करा, संप मागे घ्या. संपातून काही विशिष्ट राजकीय नेत्यांना भीती आहे की या सरकारने कर्जमुक्ती केली तर उद्या आपल्यासाठी ही कर्जमुक्ती 25 वर्षाची सत्तामुक्ती होईल. आणि या भीतीपोटी चर्चा न करता, आम्ही काही मनकवडे नाही आहे की तुमच्या मनात काय चर्चा करायचं आम्ही आवाहन केलं. चर्चेतून प्रश्न सोडवायचे असतात. स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांनी हेच शिकवलं. आपण त्या सभागृहाच्या बाहेरच वाक्य की चर्चेतून प्रश्न सोडवायचे असतात. मग चर्चेतून प्रश्न सोडवण्यासाठी सरकारने दरवाजे उघडे केले. एवढंच नव्हे, आज तर आम्ही निर्णय केला की आम्ही स्वतंत्र पोर्टल करतोय की ज्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मुलांना आपलं मत मांडता येईल, शेतकऱ्यांना मत मांडता येईल, पत्र देता येईल. त्या सगळ्याचा विचार आपलं सरकार नक्की करेल. नक्की संवेदनशीलतेने करेल. सगळ्यांची आपण चर्चा करायला तयार आहात. आपल्या चर्चेचे दारे खुले आहेत. आता तर आम्ही शिवसेनेच्या नेत्यांचंही मत असेल तर ती आम्ही जसं जीएसटीच्या वेळी घेतलं होतं, जीएसटीच्या वेळी गेलो होतो, मी मातोश्रीला गेलो होतो. मला वाटतं याच्यामध्ये काही कमीपणा असण्याचं काय कारण नाही. प्रेक्षक, कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांचा संप, त्यावरून सुरू असलेलं राजकारण, त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे शेतकरी आणि कृषी क्षेत्राला भडसावणाऱ्या मूलभूत समस्यांबाबत आज मुद्दामून मी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी जरा वेगळ्या प्रश्नांवर चर्चा केली. कर्जमाफीच्या मागणीला शिवसेनेचा पाठिंबा आहे, मग बहिष्कार कशासाठी, असा सवाल त्यांनी केला.
सरकारच्या तिजोरीवर पहिला अधिकार जर कोणाचा असेल तर तो शेतकऱ्याचा आहे. 7वा वेतन आयोग लागू केला त्यावेळी एवढा निधी कुठून आणणार याविषयी मला कोणी सवाल केला नाही. पण त्याच वेळेला शेतकऱ्याच्या कर्जमुक्तीसाठी आम्ही निधी देतो असं म्हटल्यानंतर तो निधी कुठून येणार असा सवाल केला जातो. तेवढी रक्कम द्यायची क्षमता या सरकारमध्ये निश्चित आहे. अर्थमंत्री या नात्यानं मी आव्हान स्वीकारतो असं त्यांनी आज स्पष्ट केलं. 5 एकरपेक्षा कमी शेती असलेले सुमारे 1 कोटी शेतकरी आपल्या राज्यात आहेत. त्यांच्याकडे बी बियाणं घ्यायला देखील पैसे नाही आहेत, खतं घ्यायला पैसे नाही आहेत. कर्जमुक्तीचा फायदा त्यांच्यापर्यंत पोहोचायलाच पाहिजे. विदर्भ मराठवाड्यातल्या कोरडवाहू शेतकऱ्यांना त्याचा फायदा व्हायला हवा असं मत सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केलं. शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा, शेतीमालाला किमान हमी भाव आणि केंद्र आणि राज्य सरकारचे अधिकार, कृषी विद्यापीठांची भूमिका, शेतीला लागणारं पाणी, शेतमजुरीचे किमान दर, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी अशा अनेक विषयांवर आज व्यापक आणि मोकळी चर्चा झाली. प्रेक्षको, हे सगळं नेहमीच्या राजकारणापेक्षा खूप वेगळं होतं. याचं कारण आज ही वेगळी चर्चा करण्याची हाच मुहूर्त होता. शेतकरी जे पिकवतो ते बाजारात विकलं जातं, पण बाजारात जे विकलं जातं ते पिकवण्याची पद्धत सुरू व्हायला हवी. एक नवीन मंत्र सुधीर मुनगंटीवार आज देत आहेत. तमाम शेतकऱ्यांना आज ते आवाहन करतायत की या चर्चा करा. शेतीतलं उत्पादन वाढतंय, पण शेतकऱ्याचं उत्पन्न वाढवण्यासाठी काय प्रयत्न करावे लागतील हे देखील ते आज सांगतायत. शेतीला भेडसावणाऱ्या मूळ समस्या सोडण्याकरता काय काय प्रयत्न करावे लागतील याची त्यांना जाणीव आहे. आता राज्यातले शेतकरी सरकारच्या या प्रयत्नांना कसा प्रतिसाद देत आहेत हे पाहायचंय. शेतकरी संपाचा सध्याचा तिढा सरकार कसं सोडवणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. त्यामध्ये सुधीर मुनगंटीवार यांची भूमिका फार महत्वाची असणार आहे. लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती हे त्यांचं वाक्य अत्यंत सूचक आहे. येणाऱ्या काळातल्या अनेक घटनांचं ते एक प्रकारे निदर्शक आहे असं म्हणावं लागेल. सुधीर मुनगंटीवार आज इथे आला तर आमच्या प्रेक्षकांच्या अनेक प्रश्नांना आपण उत्तर दिलीत त्याबद्दल धन्यवाद. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. राहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.